म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानड़ी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. श्रीमद भगवद्गीताजीचे ज्ञान श्रीकृष्णाने सांगितलेले नाही. श्री कृष्णाला तर हे माहिती नाही की मी गीता म्हणताना काय बोललो होतो. अजून एक प्रमाण तुम्हाला देतो, कारण हा एक असा जटिल प्रश्न बनलेला आहे. हे भोळे आत्मा अजून सुद्धा या तत्वज्ञानाला समजून न घेता गीतेतील ज्ञानाला श्रीकृष्णाने सांगितलेले मानून सगळेच उलट सुलट अर्थ काढले आहेत आणि श्रीकृष्णाला सर्वश्रेष्ठ मानून त्यावर हे आधारित करून टाकले. अर्थाचा अनर्थ करून या अनमोल ज्ञानाचा घोळ करून ठेवला या लोकांनी. आता बघा, श्रीकृष्णांनी म्हटले आहे की मी गीताविषयी काय बोललोय हे मला माहिती सुद्धा नाही. जसे की कोणी प्रेत कोणामध्ये प्रवेश करते, ते प्रेत बोलते, त्यातून निघाल्यावर त्या आत्म्याला माहिती नसतं की त्याने काय बोलले होते आणि हे सांगू लागतात की तुम्ही असे बोलला होता, तसे बोलला होता, असे म्हणत होता, आणि ते भूत बोलत असते. असेच प्रेतवत प्रवेश केला श्रीकृष्णांच्या मध्ये आणि काळ गीतेचे ज्ञान सांगून गेला. आता हे बघा, संक्षिप्त महाभारत द्वितीय खंड गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. व्यासजी, वेद व्यासजी याचे लेखक आहेत. याच्या पृष्ठ क्रमांक 667 वर याचे संपादक आहेत जयदयाळ गोयंतका, जे गीतेचे अनुवादक सुद्धा आहेत. संपादक आणि संशोधक आहेत गीता प्रेस गोरखपूर. गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित आणि मुद्रित आहे. याच्या 667व्या पानावर आपण जाऊयात. हे बघा, हे आहे पान क्रमांक 667. श्रीकृष्णाचा अर्जुन आणि महर्षी कश्यप यांच्याबरोबर झालेला संवाद. जन्मेजयने विचारले, ब्रह्मन, शत्रूंचा नाश केल्यानंतर जेव्हा महात्मा श्रीकृष्ण आणि अर्जुन सभेत बसून वार्तालाप करत होते, त्यावेळी त्यांच्यात काय काय चर्चा झाली? वैशंपायनजी म्हणाले, राजन, श्रीकृष्णांसोबत अर्जुनाने जेव्हा आपल्या राज्यावर पूर्ण अधिकार मिळवला, तेव्हा ते दिव्य सभा भवनामध्ये आनंदाने राहू लागले. एक दिवस आप्तजनांमध्ये असलेले हे दोन मित्र स्वेच्छेने फिरत फिरत सभामंडपाच्या अशा भागात पोहोचले जो स्वर्गासमान सुंदर होता. पांडुनंदन अर्जुन श्रीकृष्णाच्या सोबत राहून खूप प्रसन्न होते. त्यांनी एकदा त्या सुंदर सभामंडपाकडे दृष्टी टाकून भगवंताला हे म्हटले, देवकी नंदन, जेव्हा युद्धाची वेळ आली होती त्यावेळी मला आपल्या महात्म्याचे ज्ञान आणि ईश्वरीय स्वरूपाचे दर्शन झाले होते. परंतु केशव, तुम्ही मला प्रेमाने पहिले मला जो ज्ञानाचा उपदेश दिला होता, तो आता या बुद्धीच्या दोषाने मी पूर्णतः विसरून गेलेलो आहे. म्हणजे जे गीता ज्ञान सांगितले होते युद्धाच्या दरम्यान, आता मी विसरून गेलो. अर्जुन म्हणत आहे, त्या विषयांना परत ऐकण्याची माझ्या मनात सारखी सारखी उत्कंठा उत्पन्न होत आहे. ते गीतेचे ज्ञान मला परत ऐकवा, मला ते ऐकायचे आहे. तुम्ही तर लवकरच द्वारकेला परत जाणार आहात, तर पुन्हा एकदा मला ते सारे विषय परत ऐकवा. पुण्यात्मांनो, अर्जुन भगवान श्रीकृष्णाला सांगत आहेत की भगवंत, जे गीतेचे ज्ञान तुम्ही युद्धाच्या वेळी मला दिले होते त्याला मी विसरून गेलेलो आहे.
आणि तेच ज्ञान मला परत द्या. माझी ऐकण्याची फार प्रबळ इच्छा आहे. आता श्रीकृष्ण काय म्हणतात ते बघूयात. इथे तुम्ही तर लवकरच द्वारकेला परत जाणार आहात, तर पुन्हा एकदा मला ते सारे विषय ऐकवा, अर्जुन म्हणाला. वैशंपायनजी म्हणाले, वैशंपायनजी म्हणत आहेत की अर्जुनाच्या या म्हणण्यावर सर्व वक्त्यांमध्ये श्रेष्ठ महातेजस्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मिठी मारून असे उत्तर दिले. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, त्यावेळी मी तुला अतिशय गोपनीय विषय ऐकवला होता. आपल्या स्वरूपभूत धर्माचा, सनातन पुरुषोत्तम तत्वाचा परिचय दिला होता आणि नित्य लोकांचे वर्णन सुद्धा केले होते. पण तू तुझ्या असमंजसपणामुळे त्या उपदेशाला आठवणीत ठेवलं नाहीस. हे समजल्यानंतर मला खूप दुःख झालेलं आहे. आता त्या गोष्टींचं पूर्णतः स्मरण होणे कठीण आहे असे वाटते. पांडुनंदन, खरोखरच तू खूप श्रद्धाहीन आहेस. तुझी बुद्धी चांगली नाही असं दिसतंय. आता त्या उपदेशांची जशीच्या तशी उजळणी करणे माझ्यासाठी कठीण आहे, कारण त्यावेळी योगयुक्त होऊन मी त्या परमात्म्या तत्वाचे वर्णन केले होते. पुण्यात्मांनो, आता तर श्रीकृष्णजी अर्जुनावर रागवत आहेत, धमकी देत आहेत की तू खूप श्रद्धाहीन आहेस, तुझी बुद्धी चांगली नाहीये, तू गीतेमधील ज्ञानाला लक्षात का नाही ठेवलंस. आणि आता स्वतः म्हणतायत, आता तर ते मला ज्ञान पूर्ण नाही सांगता येऊ शकत. हे काय बोलणे झाले? यावरून सिद्ध होते की श्रीकृष्णजींना गीतेतील क ख ग माहिती नव्हते. पुण्यात्मांनो, आता हा दास ज्या विषयावर सत्संग करत आहे आणि तुम्ही तो ऐकत आहात, आणि जो पहिल्यांदा हे ज्ञान ऐकणार त्याला फक्त मुश्किलीने 20% लक्षात राहील. आणि मी वक्ता आहे, पूर्ण शुद्धीत बोलत आहे. मला कधीही विचारा, लगेचच मी सांगेन, कारण मी पूर्णतः शुद्धीत बोलत आहे. मग तुम्ही मला म्हणाल ते मागे सांगितलेले परत सांगा, आणि मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही लक्षात का नाही ठेवलं, आता मला आठवत नाही. यावरून असे सिद्ध होते की मी बोललोच नाही. कोणीतरी भूत माझ्या अंगात येऊन बोलून गेलं, तेव्हाच मी अशा गोष्टी बोलू शकतो. तर असेच श्रीकृष्णांच्या वाणीतून काळ बोलत होता. हा काळ कोण आहे? आत्ताच तुम्हाला याची ओळख सांगितली. हा 21 ब्रह्मांडाचा स्वामी आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. दुर्गा याची पत्नी आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांची आई दुर्गा आहे. आणि हा काळ जो आहे तो असे फसवतो. त्याने गीतेतील अध्याय क्रमांक 4 मधील श्लोक क्रमांक 5 आणि 9 मध्ये हे स्पष्ट केलंय की अर्जुना, तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेलेत. हे तुला माहीत नाही, मला माहीत आहे. माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहे, दिव्य आहेत. आता ही कर्म कशी दिव्य आहेत? जसे श्रीकृष्णाच्या शरीरात शिरून भूतासारखे, प्रेतासारखे आपले काम करून गेला, नाश करून गेला. अर्जुनाने ना केली, कृष्णाने ना केली की आम्ही युद्ध करणार नाही. श्रीकृष्ण तर म्हणाले होते की असा जुलूम केला नाही पाहिजे. तर या महात्म्याने अशी प्रतिज्ञा केली होती की श्रीकृष्णाने की मी युद्ध नाही करणार, हत्यार हातात घेणार नाही, कारण त्यांना युद्ध नकोच होते. ते अत्यंत शांत स्वभावाचे महापुरुष होते, शतोगुण भगवान आहेत. पण काळाने त्यांच्यात प्रवेश केला आणि अर्जुनाला भयंकर रूप दाखवून त्याला घाबरवले. घाबरून अर्जुनाने म्हटले की मी युद्ध करेन आणि मी तुमच्याशी सहमत आहे. त्याने ओळखले होते की परत त्यांनी जर एकदा आपले विराट रूप दाखवले तर माझं काळीच फाटून जाईल. त्यामुळे त्यांनी युद्ध करणं हेच आपले हित मानलं. तर आता तुम्हाला दाखवतो की याचे जन्म आणि कर्म कसे अलौकिक आहेत. हा कशी कर्म अलौकिक करतो हे बघा. श्री विष्णू पुराण, गीता प्रेस, गोरखपूर वरून प्रकाशित. याचे संपादक कोण आहेत? अनुवादक आहेत श्री मुनीलाल गुप्त आणि प्रकाशक गीता प्रेस, गोरखपूर. आणि मुद्रक देखील हेच आहेत आणि प्रकाशकही हेच आहेत. आता बघूयात यातील
पान क्रमांक 233 वर. हा चतुर्थ अंश, अध्याय क्रमांक 2, पृष्ठ क्रमांक 233 वर. इथे खाली पहा. हे श्लोक नंबर 22 पासून 26 पर्यंत आपण वाचूया. पूर्वीच्या काळी त्रेतायुगात एकदा अतिशय भीषण, भयंकर असे देव आणि असुरांचे युद्ध झाले. देवतांचे आणि राक्षसांचे युद्ध झाले. त्या युद्धात महाबलवान दैत्यांकरवी पराजित झालेल्या देवांनी भगवान विष्णूची आराधना केली. आता या देवतांनी आराधना केली तर विष्णूची, पण आला मात्र काळ हे विष्णूचे रूप धारण करून. त्याने सांगितलंय की चतुर्भुज रूप सुद्धा मोठ्या मुश्किलीनं मी कोणाकोणालाच दाखवतो. तेव्हा आदी अंत शून्य अशेष जगाचा पालन करता श्री नारायण यांनी देवतांना प्रसन्न होऊन म्हटले, तुम्हा लोकांची जी काही इच्छा आहे ती मी जाणली आहे. याविषयी ही गोष्ट ऐका. राजऋषी शशादचा जो पुरंजय नावाचा पुत्र आहे, त्या क्षत्रिय श्रेष्ठाच्या शरीरात मी अंश रूपात अवतीर्ण होऊन, म्हणजेच भूतासारखा प्रवेश करून त्या सर्व दैत्यांचा नाश करेन. म्हणून तुम्ही पुरंजयला दैत्यांच्या वधासाठी तयार करा. म्हणजे तिकडे पुरंजयला उभं करा. युद्धामध्ये मी त्याच्यात प्रवेश करून सर्वांना मारून टाकेन. जसे श्रीकृष्णांच्या शरीरात काळाने येऊन प्रवेश केला आणि युद्ध घडवून आणले, तेव्हा श्रीकृष्ण नको म्हणत होते. आणि जेव्हा अर्जुन नकार देऊ लागला, तेव्हा श्रीकृष्ण तर लगेच म्हणाले असते की ठीक आहे, नको लढायला, चांगलंच आहे. त्यावेळी हा काळ श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करता झाला आणि आपले काम करून घेण्यासाठी त्याला घाबरून धमकावून युद्ध करण्यास भाग पाडले. तर याच प्रकारे हा इथे म्हणत आहे की मी माझ्या अंश मात्राने राजश्री शशाचा जो पुरंजय नावाचा पुत्र आहे, त्या क्षत्रिय श्रेष्ठाच्या शरीरात अंश मात्रेने स्वतः अवतीर्ण होऊन त्याच्यात प्रवेश करून त्या सर्व दैत्यांचा नाश करेन. त्यामुळे तुम्ही पुरंजयला दैत्यांच्या वधासाठी तयार करा. आणि हे अजून एक कमालीचे प्रमाण आहे. 242 पानावर हा चतुर्थ अंश आणि अध्याय क्रमांक 3, श्री विष्णू पुराण 242 पान, खाली बघा. हा तिसरा अध्याय आहे. पूर्वीच्या काळी रसातळात मौनेय नावाचे 6 कोटी गंधर्व राहत होते. त्यांनी समस्त नागकुळाची प्रमुख रत्ने आणि अधिकार हिसकावून घेतले होते. गंधर्वांकडून अपमानित झालेल्या त्या नागेश्वरांकडून स्तुती केल्यानंतर तिचे श्रवण करून ज्यांचे फुललेल्या कमळाप्रमाणे असणारे नेत्र उघडलेले आहेत, निद्रेच्या शेवटी जागे झालेले ते जलशाही भगवान सर्वेश्वराला प्रणाम करून त्यांना नागगण म्हणाले, म्हणजे विष्णू रूपात आलाय हा काळ. भगवंत, या गंधर्वापासून उत्पन्न झालेले आमचे भय कशा प्रकारे शांत होईल? तेव्हा आदी अनंत असलेले भगवान पुरुषोत्तम म्हणाले, आता हा वक्ता काळाला कधी पुरुषोत्तम म्हणतो किंवा काहीही म्हणतो, पण काही पण म्हणा, ही काळाविषयीचीच माहिती आहे. तेव्हा आदी अंत नसलेले भगवान पुरुषोत्तम म्हणाले, हा काळ म्हणाला विष्णू रूपात प्रकट होऊन, कारण हे विष्णू पुराणात सुरू आहे. युवनाश्वचा पुत्र मानधाताचा जो पुरुकुत्स नावाचा जो पुत्र आहे, त्याच्यात प्रवेश करून मी भूतासारखा प्रवेश करीन त्याच्यात, आणि त्या सर्व दुष्ट गंधर्वांचा नाश करेन. युवानश्वचा पुत्र मानधाताचा पुरुकुत्स नावाचा जो पुत्र आहे, त्याच्यात प्रवेश करून मी त्या सर्व दुष्ट गंधर्वांचा नाश करेन. पुण्यात्मांनो, हा गीतेचा ज्ञान देणारा सांगतोय की माझे जन्म आणि कर्म दिव्य आहेत. आता कर्मदिव्य अशी आहेत की हा स्वतः कुणाच्या समोर येत नाही. आता आपल्या गीतेच्या 7व्या अध्यायात श्लोक क्रमांक 24 आणि 25 मध्ये डोळ्यांनी वाचलं आणि दासाकडून ऐकलं.
आणि हा असा कर्मकर्ता आहे की दुसऱ्यात प्रवेश करून जे काही करायचे ते तो करून जातो आणि स्वतः कोणाच्या समोर आपल्या यथार्थ रूपात येत नाही. हे म्हणतात, चतुर्भुज रूपाचे सुद्धा कुणावर अनुग्रह करूनही मी दर्शन देत नाही, ना जपाने, ना तपाने, ना दानाने, ना क्रियेने. त्यामुळे भल्यासाठी मी कोणालाही दर्शन देत नाही. मी आपल्या मर्जीने कुणा अनन्य भक्ताला दर्शन देतो. आता जसे देवतांनी प्रार्थना केल्यानंतर विष्णू रूपात आला, ना वेदावर आधारित होती, ना कोणता यज्ञयाग केला, ते फक्त प्रार्थना करत राहिले. याला नाश करायचाच होता आणि करायचाच होता तर पहिले त्यामध्ये शशाचा पुत्र पुरंजयमध्ये प्रवेश करून राक्षस मारले आणि पुरुकुत्सात प्रवेश करून आणि त्या गंधर्वांचा नाश केला, स्वतः प्रवेश करून. असे म्हणतात त्याचे कर्म अलौकिक आहे, अद्भुत आहे, तुम्ही जाणू शकत नाहीत. पुण्यात्मांनो, हे एक तत्वज्ञान आहे. ही पवित्र श्रीमद भगवद्गीता साधारण 5000 वर्षांपूर्वी, 5500 वर्षांपूर्वी लिपिबद्ध करण्यात आली होती आणि पवित्र हिंदू धर्म हिला शिरोधार्य मानतो. हे एक उत्तम शास्त्र आहे, पण याच्यात वास्तविकता काय आहे हे आपण जाणत नव्हतो, ओळखत नव्हतो. आणि पुण्यात्मांनो, आपल्या घरात औषधांचे पुस्तक पडले आहे आणि त्यात खूप छान माहिती आहे, पण आपण समजू शकलो नाही. पण त्याचा चुकीचा अर्थ बनवला आणि चुकीचे औषध बनवले. औषधे तयार करून आपल्याला विनाश प्राप्त झाला, रोगांचा नाश नाही झाला. आता या दासावर परमात्म्याने कृपा केली. हा तोच अनमोल सद्ग्रंथ श्रीमद भगवद्गीता आपल्या जवळ आहे, आपण शिकलेले आहोत. आता या शिक्षणाचा आपण फायदा घेऊया आणि परमात्म्याला प्राप्त करूया. आता पुण्यात्मांनो, पुराव्याशिवाय तुम्ही हे मान्य केले नसते, कारण लोकवेद तुम्ही खूप ऐकला आहे आणि त्या लोकवेदामध्ये जे अज्ञान होते, अपूर्ण ज्ञान होते, त्याला बाजूला करण्यासाठी, त्याचा नाश करण्यासाठी हे तत्वज्ञान तुम्हाला ऐकवावे लागत आहे आणि यासोबत पुरावे प्रस्तुत करावे लागत आहेत. आणि मग तुम्ही या तत्वज्ञानाचा स्वीकार करून आपले कल्याण करू शकाल. आता अजून एक पुरावा देतो की महाभारतात प्रमाण आहे की श्रीकृष्णजींनी कौरवांच्या सभेमध्ये आपले विराट रूप दाखवले होते. आता यावरून सुद्धा आपल्याला प्रमाणित होईल. हे बघा, संक्षिप्त महाभारत, प्रथम खंड, गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. याचे तेच संपादक आहेत जयदयाल गोयंका, संशोधक आणि संपादक, आणि गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे. हे बघा, गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित आहे आणि मुद्रित आहेत. याचा पृष्ठ क्रमांक 500. चव्वेचाळीस आणि 45 वर आपल्याला दाखवतो. हे आहे उद्योग पर्व. उद्योग पर्व आहे दुर्योधनाची कुमंत्रणा, भगवंताचं विश्वरूप दर्शन आणि कौरव सभामधून प्रस्थान. या 543 पृष्ठापासून सुरुवात करूयात. दुर्योधनाची कुमंत्रणा, भगवंताचं विश्वरूप दर्शन म्हणजे विराट रूप दाखवणे आणि कौरव सभेमधून प्रस्थान. ठीक आहे, आपण आपल्या कामाच्या गोष्टी वाचूयात. अजून जास्त वाचायचं असेल तर आपल्या घरी ग्रंथ असल्यास वाचा. आता पान क्रमांक 544 वरती. याच्यानंतर विदुरजी म्हणाले, दुर्योधन, तू माझं म्हणणं ऐक. हे बघ, श्रीकृष्णाला कैद करण्याचा विचार नरकासुराने सुद्धा केला होता, परंतु सगळ्या दानवांसोबत मिळून सुद्धा तो असं करू शकला नाही. तरी सुद्धा तू स्वतःच्या बळावर त्याला पकडण्याचं साहस कसं करू शकतो?
विदुरजींचं वक्तव्य संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने म्हटले, दुर्योधन, तू जे अज्ञानपणाने मला समजतो की मी एकटा आहे आणि मला डांबून कैद करू इच्छितो, तर हे लक्षात ठेव, समस्त पांडव आणि वृष्णी तथा अंधकवंशीय यादव पण इथे आहेत. ते नव्हे तर आदित्य, रुद्र, वसु आणि समस्त महर्षीगण सुद्धा इथे उपस्थित आहेत. असं म्हणून शत्रुदमन श्रीकृष्णाने अट्टहास केला. तेव्हा लगेचच त्यांच्या सर्व शरीरामधून विजेसमान तेजोमय कांतीवाले शरीरधारी सर्व देवता दिसू लागले. त्यांच्या ललाट देशामध्ये ब्रह्मा, वक्षस्थळामध्ये रुद्र, भुजांमध्ये लोकपाल आणि मुखामध्ये अग्निदेव होते. आदित्य, साध्य, वसु, अश्विनी कुमार इत्यादी इत्यादी हे सर्व त्यांच्या शरीरापासून अभिन्न जाणवत होते. श्रीकृष्णाच्या या भयंकर रूपाला बघून सर्व राजांनी भयभीत होऊन आपले डोळे बंद केले. फक्त द्रोणाचार्य, भीष्म, विदुर, संजय आणि ऋषीलोक हेच त्यांचे दर्शन करू शकले, कारण भगवंताने त्यांना दिव्य दृष्टी दिली होती. पुण्यात्मांनो, आत्तापर्यंत तुम्ही ज्यांच्याशीही बोलला असाल त्यांना विचारलं की गीताजीचे ज्ञान कोणी दिले, ते लगेच म्हणतात, त्वरित म्हणतात, श्रीकृष्णाने दिले. याच्यात काही शंकाच नाही. हे पूर्णतः अज्ञानी आहेत, यांना कुठल्याही गोष्टीची काहीच माहिती नाही. आता गीताजी अध्याय क्रमांक 11 मध्ये 47 आणि 48व्या श्लोकामध्ये जर श्रीकृष्णाची गीता म्हणत होते, हा शब्द बोलले नसते की अर्जुन, हे माझं वास्तविक विराट रूप आजच्या अगोदर तुझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीही पाहिले नव्हते. यापुढे कोणत्याही यज्ञातून, तपातून, जपातून, दानामधून, धर्मामधून, क्रियेमधून हे बघितलेच जाऊ शकत नाही, ना कोणत्या वेदो वर्णित विधींमधून सुद्धा बघू शकत नाहीत. साक्षात गीताजींचे ज्ञान नाही सांगितले श्रीकृष्ण भगवानांनी, हे तर काळाने सांगितलं. आता पुण्यात्मांनो, आतापर्यंत श्रीकृष्णजींना हे भोळे श्रद्धाळू आणि त्यांचे गुरु काय सांगतात की हे अखिल ब्रह्मांडाचे नायक आहेत, म्हणजेच सगळ्या ब्रह्मांडाचा स्वामी आहे. यांच्या ज्ञानाला कुठलाच आधार नाही. एकीकडे म्हणतात की अखिल ब्रह्मांडाचा स्वामी, जगद्गुरु, परमेश्वर, सगळ्यांचा स्वामी, पूर्ण अवतार, आणि त्यानंतर कोणीतरी प्रश्न केला की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा मृत्यू होतो का? ते चतुर लोक गुरु म्हणतात, याला मृत्यू तर म्हणता येत नाही. इतकं आवश्यक आहे की हे तिन्ही देवता जेव्हा हे सर्व संपतं तेव्हा हे त्या विराट परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातील. जेव्हा सगळं सुरू होतं तेव्हा ते पुन्हा प्रकट होतात. मग काय झालं? हे जन्ममृत्यू झाला नाही. त्याला असं समजलं तरी हा जन्ममृत्यूच आहे. श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री शिवजी हे स्वतःला नाशवान का सांगतात? आता तुम्हाला दाखवतो श्रीमद देवी भागवत, की जे आपल्याला श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महेश यांच्याबद्दल काय माहिती देतात. हे पहा, श्रीमद देवी भागवत, सचित्र मोठा टाईप, केवल हिंदी, गीता प्रेस गोरखपूरवरून प्रकाशित केलेला आहे. याचे कोण आहेत संपादक? हनुमान प्रसाद पोद्दार, चिमणलाल गोस्वामी. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता संस्थान. 3ऱ्या स्कंधात 123व्या पृष्ठावरती 3रा स्कंध. भगवान विष्णूजी आपली माता दुर्गाची स्तुती करत आहेत. काय म्हणतायत ते? तू शुद्ध स्वरूपा आहेस. या सर्व विश्वाचे अस्तित्व तुझ्यामुळेच शक्य आहे. मी ब्रह्मा आणि शंकर, भगवान विष्णू सांगत आहेत, आम्ही सर्व तुझ्याच कृपेमुळे विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म, तिरोभाव म्हणजे मृत्यू. आमचा आविर्भाव आणि तिरोभाव होत असतो. केवळ तूच नित्य आहेस, जगज्जननी आहेस.
प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. हा प्रकृती शब्द लक्षात ठेवा. दुर्गाला प्रकृती पण म्हणतात. आपल्या गीतेमध्ये सुद्धा कामाला येईल. 14व्या अध्यायाच्या 3, 4, 5 श्लोकामध्ये, कारण हा कोडवड आहे गीतेमध्ये, प्रकृती दुर्गेला म्हणतात. यावरून हे स्पष्ट होते की ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा जन्म आणि मृत्यू होतो. भगवान शंकर म्हणाले की हे देवी, जर महाभाग विष्णू तुमच्यापासून प्रकट झाले आहेत, तर त्यांच्या नंतर प्रकट झालेले ब्रह्मा हे तुमचेच बालक आहेत. तर मी तमोगुणी लीला करणारा शंकर तुमची संतान नाही का? अर्थात मला उत्पन्न करणारी पण तूच आहेस. हे शिवे, संपूर्ण संसाराची सृष्टी करण्यात तू खूप चतुर आहेस. या संसाराची प्रकृती, स्थिती आणि लय करण्यासाठी तुझे गुण सर्वदा समर्थ आहेत. या तीनही गुणांनी उत्पन्न आम्ही, रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णू आणि तमोगुण शंकर, या तीनही गुणांनी उत्पन्न आम्ही ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमानुसार सर्व कार्यात तत्पर असतो. पुण्यात्मांनो, या पवित्र देवी पुराणात या काही वाक्यांमध्ये स्पष्ट केलं आहे की हे श्री ब्रह्मा, विष्णू, महेश हे नाशवान आहेत. यांचा जन्म आणि मृत्यू होतो. दुर्गा यांची माता आहे. आणि रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू आणि तमोगुण शंकर आहेत. आणि चौथी अशी संकल्पना स्पष्ट होते की हे केवळ नियमित कार्यच करू शकतात. ज्याचे जे कार्य आहे, ज्याच्या भाग्यात जे आहे त्यात ते परिवर्तन नाही करू शकत. हे नेमलेलं कार्यच करू शकतात. ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला फळ देण्याचा यांचा नियम आहे. रजगुण ब्रह्माजी, सतगुण विष्णूजी, तमगुण शिवजी यांची पूजा जे करतात त्यांना गीतेमध्ये काय म्हटलं जातं? गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे, कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरे पारे. गुण तीनों की भक्ति में. आता बघूयात श्रीमद भगवत गीता अध्याय क्रमांक 7 श्लोक 12 पासून 15 पर्यंत परमात्म्याचं ते एक वाक्य, एक अमृतवाणी. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे, कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरे पारे. आता तिन्ही गुण कोण? तर रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. हे बघा, हे जयदयाल गोयनका याचे अनुवादक आहेत. गीता प्रेस गोरखपूर वरून प्रकाशित आहे. अध्याय नंबर 7चा हे बघा, अध्याय नंबर 7 श्रीमद भगवत गीता आणि श्लोक 12 पासून सुरू करूयात. आणि जे काही सद्गुणांपासून उत्पन्न होणार आहे, भाव आहे, आणि जे रजगुणाने तथा तमगुणाने जे होणारे भाव आहेत, हे सर्व माझ्यापासूनच होणारे आहेत असे समज. परंतु वास्तवामध्ये मी त्यांच्यात आणि ते माझ्यात नाहीत. आता हे स्वतः म्हणत आहेत, तिन्ही गुणापासून म्हणजे रजगुणापासून होणारे भाव म्हणजे सृष्टी उत्पत्ती जनतेची, जीवांची, सद्गुणाने स्थित होती आणि तमगुणाने संहार. ब्रह्मा, विष्णू, महेशमुळे जे काही होते त्याचे मुख्य कारण मी आहे असे काळ म्हणतो. पण मी याच्या सर्वांच्या पलीकडे राहतो. ते त्याच्या ब्रह्मांडाच्या वरच्या स्थानावरती राहतो, सर्वात वरती शून्य शिखरमध्ये. आता म्हणतात, काल निरंजन सुन ठिकाणा और ब्रह्मा विष्णू शिव भेद नहीं जाना. आता तुम्हाला ही संकल्पना स्पष्ट करतो. एक संकल्पना अजून स्पष्ट करतो की रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिव ही संकल्पना आपण अजून क्लिअर करूयात. अथात देवी भागवतम ही संस्कृत संहिता आहे, श्री देवी भागवत. अनुवादकारांनी हिंदीत काही गडबडी केल्या आहेत, ते आता इथेच बघूयात आपण. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई हे येथून प्रकाशित आहे.
आणि याचा तिसरा स्कंध आपण पाहूयात. हे बघा. अथ श्रीमद्देवी भागवते भाषाट्टिकायुते तृतीय स्कंध प्रारभ्यते. हा तिसरा स्कंध इथे सुरू होत आहे याच्या 11व्या पृष्ठावर, आणि तृतीय स्कंध अध्याय 5 मध्ये या 5व्या अध्यायाचा आणि 8वा श्लोक आपण वाचूयात मराठीमध्ये. हे माते, जर तुझी आमच्यावर सदैव कृपा आहे तर मला तमगुण का बनवलं, ब्रह्माला रजगुण आणि विष्णूला सतगुण युक्त केले. आता इथे परत बघूयात संस्कृत श्लोक. इथे 7वा संपला, 8वा सुरू होत आहे. यदि दयार्द्रमना न सदांबिके कथमहम विहितश्च. भगवान शंकर म्हणत आहेत, शंकर भगवान, की कथ म्हणजे का, कसं मला बनवलं, कथ विहिताश्व तमोगुण, आणि कमळावर उत्पन्न होणाऱ्या ब्रह्माला रजगुण, रजगुण कसा उत्पन्न केला, सुविहित सतोगुण हरी, श्री विष्णूला सतगुण कसा बनवला, इति सिद्धम रजगुण ब्रह्मा सतगुण विष्णू तमोगुण शिवजी. यावरून असं सिद्ध होतं रजगुण ब्रह्मा सतगुण विष्णू तमोगुण शिवजी आहेत. आणि 7व्या स्कंधात जेव्हा देवी म्हणते, प्रथम स्कंधात विष्णू स्वतः म्हणत आहेत की ब्रह्मामध्ये रजगुणाचा, राजसी शक्तीचा संचार झालेला आहे, आणि विष्णू म्हणतात माझ्यात सात्विकतेचा, आणि शंकरामध्ये तमगुणाचा, म्हणजेच रजगुण ब्रह्मा सतगुण विष्णू तमगुण शिवजी ही संकल्पना स्पष्ट होते. आता श्रीमद भगवद्गीतेला नीट समजूयात असं परमात्मा सांगतात. आणि परमेश्वर म्हटले की गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे, कह कबीर निज नाम बिना ये कैसे उतरे पारे. या तिन्ही गुणांचं रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू आणि तमगुण शिव यांच्या भक्तीमध्ये भ्रमित झालेला आहे संसार. तिनके सुत हैं तीनों देवा, ये अंधर जीव करत हैं सेवा. या दुर्गा आणि काळ यांची ही 3 मुले आहेत, रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू तमगुण शिवजी. आणि हे अंधजीव आणि हे ज्ञानहीन अंध अज्ञानी प्राणी यांचीच पूजा अर्चा करतात. आणि हेच आपला सद्ग्रंथ गीताजी सांगत आहे, ते नीट ऐका आणि मग वाचा श्रीमद भगवद्गीता. आता हा 7वा अध्याय श्रीमद भगवद्गीतेचा आणि 12वा श्लोक पुन्हा एकदा बघा. अजून जे सद्गुणांनी उत्पन्न झालेले भाव म्हणजे सृष्टी आणि स्थिती, आणि जे रजगुण आणि तमगुणांनी उत्पन्न झालेले भाव आहेत, हे सर्व माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहे असं समज. म्हणजे मीच निमित्त आहे, कारण याला शाप लागलेला आहे 1,00,000 जीव नित्य आहार करण्याचा, मनुष्यधारी नित्य आहार करण्याचा, आणि त्या कारणामुळे तो आपल्या 3ही पुत्रांकडून आहार तयार करून घेतो. परंतु मी त्यांच्यात आणि ते माझ्यात नाहीयेत. जो काळ यांच्यापासून वेगळा राहतो, वरच्या ब्रह्मांडात, वरच्या स्थानावर, शून्य शिखरावरती, शेंड्यावर. आता या 13व्या श्लोकात काय म्हटलंय, गुणांच्या कार्यरूप सात्विक, राजस आणि तामस या 3ही प्रकारांच्या भावांमुळे सगळा संसार, प्राणी समुदाय मोहित झालेला आहे. या 3ही गुणांच्या पलीकडे रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू तमगुण शिवजी यांच्या पलीकडे मला अविनाशाला कोणी जाणत नाहीत. तर काळ इथे म्हणतोय ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापर्यंत यांची बुद्धी बंद होते, याच्या पुढे ते मला जाणत नाहीत. आता 14 आणि 15 वरती कमालच केलीये. 7व्या अध्यायातला हा 14वा श्लोक आहे. कारण हे आहे की अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणमयी ही माझीच माया आहे, तर रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू आणि तमगुण शिवजी यांनी पसरवलेलं हे जाळं आहे. हे खूप दुस्तर आणि खतरनाक आहे. आणि जो पुरुष निरंतर केवळ माझीच आराधना करतात, ते ब्रह्मा विष्णू महेश यांच्याशिवाय ब्रह्मची आराधना करतात,
ते या मायाजालातून सुटून ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापेक्षाही जास्त लाभ घेऊन संसाररूपी सागरातून तरून जातात. आता याचा अर्थ असा आहे, काळ गीता ज्ञानदाता असं सांगतो आहे की या मायेमध्ये अडकलेला रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिव यांच्यापर्यंतच ज्याची बुद्धी सीमित आहे, यांच्या लाभावरच जो आश्रित आहे, त्याचे ज्ञान अर्धवट आहे, तो यांच्याशिवाय इतर कोणाचीच पूजा करत नाही. या त्रिगुणी मायेच्या द्वारे ज्याचे ज्ञान सीमित आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापर्यंत ज्याची बुद्धी सीमित आहे, ते असुर स्वभाव धारण करणारे आहेत. मनुष्यामध्ये नीच आणि आसुर म्हणजे राक्षस आहेत. स्वभावाला धारण केलेले मनुष्यामध्ये नीच, दूषित कर्म करणारे मूर्ख लोक आहेत, म्हणजे मूर्ख आहेत. दूषित कर्म म्हणजे वाईट काम करणारे, माझी आराधना करत नाहीत. पुण्यात्मांनो, आता परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितले होते, तिनके सुत हैं तीनों देवा, अंदर जीव करत हैं सेवा. हे काळ आणि दुर्गाचे 3 पुत्र आहेत. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. और तिनके सुत हैं तीनों देवा, ये अंदर जीव. अंधजीव, अज्ञान व नेत्रहीन प्राणी यांचीच पूजा करतात. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे. कह कबीर निज नाम बिना भाई कैसे उतरो पारे. आता परमात्म्याने 3 गुणांच्या भक्तीबद्दल सांगितले आहे की कोणी विचलित होऊ नये. आता या 3 गुणांची म्हणजेच 3 देवतांची लोक भक्ती करतात. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. आता पुण्यात्मांनो, आता हे असं उदाहरण देतात जसे ब्रह्मदेवाची पूजा केली होती हिरण्यकश्यपूने. अनेक सिद्धी प्राप्त करून तो बलशाली झाला. राक्षस होता तो आणि आपल्या मुलाचा शत्रू झाला आणि अतिशय वाईटरित्या मृत्युमुखी पडला. रजगुण ब्रह्माची साधना केली होती हिरण्यकश्यपूने, राक्षस म्हणविला आणि दुर्गा तिला प्राप्त झाला. यांनी काय अन्याय केला की आपल्या स्वतःच्या पुत्राचाच शत्रू होऊन बसला. त्यासाठी त्याला इतक्या यातना दिल्या की त्याचा प्राण कंठाशी आला. आणि तमगुण शिवाची पूजा केली होती भस्मागिरीने. भस्मगिरी नावाचा एक साधक होता. भगवान शंकराला इष्ट देवता मानून त्याची पूजा करत होता. 12 वर्ष खाली डोकं वर पाय अशा शीर्षासनात तो उभा राहिला. पार्वतीने प्रार्थना केली, हे परमात्मा, हे भोलेनाथ, तुम्ही सर्वांचे स्वामी आहात. जे हवं ते तुम्ही करू शकता. आपला पुजारी जे आपल्याला मागतोय ते त्याला द्या. तेव्हा शंकर म्हणाले, माग भस्मागिरी, काय हवंय ते माग. भस्मागिरीने सांगितलं की आधी वचनबद्ध हो. तेव्हा भगवान शंकरांनी विचार केला की मागून असे काय मागेल, एक सिद्धी मागून घेईल. भगवान शंकर म्हणाले, तथास्तु, आहे मी वचनबद्ध, बोल काय मागायचंय ते. तेव्हा भस्मागिरी आपली तपस्या सोडून उभा राहिला आणि म्हणाला, आपल्या हातात जे कडं आहे ते भस्म कडं मला द्या. शंकर वचनबद्ध होते, त्यांना कडं द्यावं लागलं. भस्मकड्यात असा गुण होता की ते कडं ज्याच्याही डोक्यावर ठेवून भस्म असे म्हणताच तो जागीच नष्ट होत होता. हे भस्मागिरीला माहीत होतं, म्हणून त्यांनी ते मागितलं. पण त्यांच्या मनात तो दोष होता की ह्या कड्याने मी शंकरालाच मारेन आणि पार्वतीला आपली पत्नी बनवेन. या उद्देशाने साधना करत होता तो. आता जसं ते भस्मकडं भस्मागिरीच्या हाती पडलं की जो तमगुणाचा उपासक होता, कडं हाती पडता क्षणी त्यानं डिक्लेअर केलं की शंकरा, आता मी तुला मारणार आणि पार्वतीला आपली पत्नी बनवणार. तर पुण्यात्मांनो, पण भगवान शंकराला अविनाशी मानतो. आता शंकराला जेव्हा कळलं की हा आपल्यालाच मारणार, तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला, गती वाढवली. कारण हा आपल्याला नक्कीच मारणार म्हणून त्यांनी तिथून पळ काढला. जर ते खरंच अविनाशी होते तर तिथून पळून जाण्याची काय गरज होती? पळायचे कशाला? ठाम उभं राहायचं आणि बोलायचं, कर तुला जे करायचंय ते. आता हे तर तुम्हाला माहितीच असेल की भगवंतांनी पार्वती रूप धारण केलं. कोणी असंही म्हणतात की विष्णूंनी धारण केलं. पण हळूहळू कन्सेप्ट क्लिअर होईल की ते कोण होते.
जे तीनही लोकात प्रवेश करून सगळ्यांचे पालन पोषण करतात, ते पूर्ण परमात्मा होते. आणि शेवटी विष्णू रूप दाखवले, म्हणजेच विष्णू आले होते आणि कामात अडथळा आला. मग परमात्म्याने पार्वती रूप धारण केले आणि ते भस्मागिरीजवळ पोचले, जो शंकराच्या मागे मागे पळत होता. त्याला गंडक नृत्य करवले की शेवटी त्याने आपल्या भस्मकड्याचा हात स्वतःच्या शिरावरती ठेवला आणि भस्म म्हणाला आणि भस्मागिरीचा नाश झाला. नंतर तोच भस्मागिरी भस्मासूर नावाने ओळखत गेला. भस्मासूर, असुर म्हणजे राक्षस. आता तमोगुण उपासक भस्मागिरीने काय कुकर्म केले? आपल्याच देवाच्या पत्नीला, माते समान स्त्रीला स्वतःची पत्नी बनवण्याच्या उद्देशाने कुकर्म केले. त्याला राक्षस म्हणू लागले. असे दुष्कर्म की मातेला पत्नी बनवण्याची चेष्टा केली. राक्षस स्वभाव धारण करून मनुष्यात नीच पातळीवर. सामान्य माणूसही असे कुकर्म करणार नाही जे शंकराच्या साधकाने केले. आणि दूषित कर्म करणारे मूर्ख, या चार यांची उपमा दिली आहे गीताजींना. या तीन गुणांच्या उपासकांना काय तर राक्षस, दूषित कर्म करणारे, राक्षसी वृत्ती धारण केलेले, सर्व मनुष्यात नीच पातळीवरचे, आणि दूषित कर्म करणारे म्हणजे वाईट कर्म करणारे मूर्ख. आता रावणाने तमगुणधारक शिवाची उपासना केली होती. आपल्याला माहितीच आहे की त्याला काय संज्ञा मिळाली. रावणाला राक्षस म्हणण्यात येतं. पुण्यात्मांनो, एके दिवशी कुंभमेळा भरला होता. हरिद्वारला हरीचं पर्व लागलं होतं. त्यात सगळे गिरी, पुरी, नागा, कानफाडे आणि वैष्णव. वैष्णव म्हणजे विष्णूचे उपासक, सद्गुण विष्णूचे. नागा, कानफाडे हे नाथ. गिरी, पुरी हे सगळे शंकराचे उपासक, तमोगुणी. तिथेच गेले होते स्नान करण्यासाठी. जेव्हा आंघोळीचा टाईम आला, वेळ आली, पर्वाची वेळ झाली, तेव्हा सगळे आपापल्या जथ्यामध्ये निघाले. गिरी वेगळे, पुरी वेगळे, नागा वेगळे, वैष्णव वेगळे, हे आपापल्या समुदायात एकत्र आले. तिथून स्नानासाठी निघाले. प्रथम नागा, साधू, तमोगुण उपासक तिथे नदीकाठी पोहोचले, हरिपर्वासाठी पोहोचले. पाठीमागून वैष्णव, श्री सत्गुणाचे उपासक, विष्णूचे उपासक आले. त्यांनी नागपंथी यांना सांगितले की तुम्ही नंतर स्नान करा, आम्ही श्रेष्ठ आहोत, तर सगळ्यात आधी आम्हीच स्नान करू. नागपंथींनी विरोध दर्शवला. ते म्हणाले, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आम्ही त्यागी आणि वैरागी आहोत, आम्ही शरीरावरती वस्त्र देखील ठेवत नाही, आम्ही निरीच्छ आहोत, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत. तेव्हा विष्णूचे उपासक, सद्गुण उपासक म्हणाले, अरे माथे फिरूंनो, तुम्ही कसले सर्वश्रेष्ठ? पशुसारखं निर्वस्त्र हिंडता, शौचाचे हात देखील धूत नाहीत, असे गलिच्छ तुम्ही. तुम्ही बाहेर जा, आम्हीच आधी स्नान करणार, आमच्या नंतर तुम्ही स्नान करा. आता नागपंथीय अतिशय उग्र झाले आणि मग काय, लठ्ठालठ्ठी, धक्काबुक्की, मारामारी, जसे काही पशूच तुटून पडलेत एकमेकांवरती. आणि मग तलवारी काढल्या, तीर मारले, कट्यारी काढल्या आणि भोसकल्या. 25,000 त्रिगुण उपासक. अरे रे रे, हे 25,000 तिथे आपापसात भांडून मेले. राक्षस, दूषित कर्म, अरे रे, राक्षस म्हणतात, तीर तुपक तलवार कटारी जमदड़ जोर बधावे हैं, हर पैड़ी हर हेत न जाण्या वहां जा तेग चलावे हैं. आता तीर, तलवार, कट्यार, सुरे म्हणजेच कटारी वापरून एकमेकांना भोसकले. हे हरीचं पर्व आहे, पण देवाला घाबरतही नाहीत आणि देवाबद्दल प्रेमही नाही. जर हे देवाचं पर्व आहे तर तिथे एकमेकांना मारून घ्यायची काय आवश्यकता होती? हे पण नकली काम आहे. तीर तुपक तलवार कटारी जमदड़ जोर बधावे हैं, हर पैड़ी हर हेत न जाण्या वहां जा तेग चलावे हैं. तेगी म्हणजे तलवार. काटे शीस नहीं दल करुणा ये जग में साधक आवे हैं, और जो जन उनके दर्शन को जावे उनको भी नरक पठावे हैं. आता या तिन्ही गुणांना
गीताजींनी म्हटलंय की या तिन्ही गुणांच्या उपासकांना, रजगुण ब्रह्मा, सतगुण विष्णू आणि तमगुण शिवजींच्या उपासकांना, राक्षस स्वभावाला धारण केलेले, मनुष्यात नीच आणि दूषित कर्म करणारे मूर्ख म्हणलेले आहे. आणि हेच परमात्मा म्हणत असत. तर पुण्यात्मांनो, गीतेच्या 7व्या अध्यायातील 12 ते 15 श्लोक आपण वाचले. तर गीतेचा ज्ञानदाता म्हणतो 16व्या, 17व्या आणि 18व्या श्लोकात की माझी साधना करणारे 4 प्रकारचे आहेत: अर्थार्थी, आर्थ, जिज्ञासू आणि ज्ञानी. आर्थ हे आहेत की जे आपल्यावरील संकट निवारणाकरता वेदांच्या मंत्रानेच अनुष्ठान करतात. त्यांचे कार्य तिथपर्यंत सीमित आहे. कोणाला जंतर मंतर केलं, कोणाला घाला घातला की ते अशा गोष्टी करतात. आणि अर्थार्थी असे आहेत की जे अर्थार्जनासाठी, धनप्राप्तीसाठी वेदांच्या मंत्रानेच अनुष्ठान करतात. इतर कुठल्याही ग्रंथांचा आसरा ते घेत नाहीत. ते देखील ब्रह्म उपासक आहेत. आणि तिसरे आहेत जिज्ञासू. घरातून बाहेर पडतात परमात्म्याच्या शोधात आणि संत महात्म्यांकडून थोडीफार ज्ञानप्राप्ती करून वक्ते बनतात. हे जिज्ञासू. ते तिघच्या तिघ युसलेस मानले जातात. आर्थ, अर्थार्थी व जिज्ञासू. आणि चौथे जे ज्ञानी आहेत ते मला फार अतिप्रिय आहेत. कारण ज्ञानी लोक ते आहेत ज्यांना समजून जातं की मनुष्याचा जन्म सारखा मिळत नाही आणि मनुष्य जन्म घेऊन भक्ती केली पाहिजे. त्यांना हे पण उमगून जातं की केवळ एकाच परमात्म्याची पूजा केली पाहिजे, सर्व देवदेवतांची नाही, अन्य देवतांची नाही, एकाच परमात्म्याची पूजा केली पाहिजे. आता ब्रह्म सांगतो, हा गीतेचं ज्ञान सांगणारा, की ते मला अतिप्रिय आहेत. त्यांना मी प्रिय आहे. परंतु त्यांना संपूर्ण ज्ञानप्राप्ती न झाल्यामुळे, तत्वदर्शी संत न मिळाल्यामुळे ते आपणहूनच निष्कर्ष काढतात. जसं आपण आता देवीबद्दल ऐकलं, ब्रह्मज्ञानाबद्दल ऐकलं, नारद आणि व्यासजींबद्दल ऐकलं, विष्णूचं ऐकलं. ते आपणहून असा निष्कर्ष काढतात की ते महिमा तर गातात परम अक्षर ब्रह्मची आणि नाम जप करतात सुप्रीम पॉवर समजून ब्रह्मची, ओमची. आता इथे तर काळ असं सांगतो की हे ज्ञानी आत्मा आहेत, नेक आत्मा आहेत, जे चौथ्या प्रकारात मोडतात. पण हे माझ्या अनुत्तम म्हणजेच अश्रेष्ठ साधनेत अडकून राहतात. यांना तत्वदर्शी संत मिळाले नाहीत. आता पुण्यात्मांनो, उत्तम म्हणजे काय असतं? श्रेष्ठ. तुम्ही चौथीतल्या बालकाला सुद्धा विचारा की उत्तम म्हणजे काय असतं? श्रेष्ठ. आणि अनुत्तम जे श्रेष्ठ नाहीये, व्यर्थ, वाईट. आता गीता अनुवादकर्त्यांनी काय करून ठेवलंय ते बघूयात. 7वा अध्याय. आता आपण 15 पर्यंत वाचलं. 16व्यात आहे की हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्म करणारे अर्थार्थी आणि जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला पूजतात. ही ब्रह्मसाधना हे करतात. 17व्यात म्हटलं आहे की त्यांच्यात व माझ्यात नित्य एकच भाव असतो. अनन्य प्रेम भक्ती व ज्ञानी भक्तच. जो ज्ञानी भक्त तो अतिउत्तम आहे. कारण तत्वाला जाणणाऱ्या ज्ञानीला मी अत्यंत प्रिय आहे आणि मला तो अत्यंत प्रिय आहे. 18व्यात काय म्हटले आहे? उदारा सर्वे एवं एते ज्ञानी तू आत्मा, ज्ञानी आत्मा एवं मे मतम. माझ्या विचारामध्ये हे सर्व ज्ञानी आत्मा आहेत. उद्दार चांगले आत्मे आहेत. आस्थित सही युक्तात्मा माझ्यातच लीन आत्मा आहे. माझ्यावरच आश्रित आहेत. माम एवं अनुत्तमाम गतिम माझ्या अश्रेष्ठ साधनेतच अडकून आहेत. कारण त्यांना हे आहेत तर उद्दार पण माझ्या अश्रेष्ठ गतीमध्ये अडकून पडतात. माझ्यासारख्या अश्रेष्ठ गतीमध्येच हे आश्रित आहेत. हे सर्व उद्दार आहेत. हे थोडंसं त्यांनी फिरवून सांगितलंय. हे सर्व उद्दार आहेत, परंतु ज्ञानी तर माझे साक्षात स्वरूप आहेत. याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे
की सर्वे एवं एते ज्ञानी तू आत्मा एवमेव मतम. हे सर्व ज्ञानी आत्मा सगळे आहेत तर उद्धार, पण हे माझं मत आहे, हे सर्व आश्रित आहेत. माम म्हणजे माझे वाली, युक्त युक्तात्मा लीन आहेत, माझे वाली आहेत, माझ्यावर आश्रित आहेत आणि माझी गती अश्रेष्ठ आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? दीपक शंकरराव पवार, आपण कुठून आलात? रुपीनगर, तळवडे, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? टेलरिंग व्यवसाय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2020 सालात. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आनंद संप्रदायाची दीक्षा घेतलेली होती. तरीही तिथे मला वेगवेगळे अनुभव यायचे. त्यानंतर परमेश्वर एक आहे, तर तो परमेश्वर एक कोणता आहे म्हणून त्यानंतर मी सिद्ध मार्गाची गोरक्षनाथांची दीक्षा घेतली. तिथंही माझं समाधान झालं नाही. त्याच पिरियडमध्ये मला बाहेरच्या भूतबाधेचा त्रास होता. सगळ्या प्रकारे मी प्रयत्न करून बघितलेत, परंतु मला समाधान लागत नव्हतं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीची जी काही भक्तिविधी करत होतात त्यातनं आपल्याला कुठल्याही प्रकारचं समाधान लाभत नव्हतं किंवा आपल्याला कुठल्या प्रकारचा बोध होत नव्हता की हीच खरी भक्ती आहे किंवा हेच अखेरचा मार्ग आहे, हे आपल्याला असं भासत नव्हतं. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो काही मार्ग आहे तो आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी फेसबुकवर एक दिवशी एक मेसेज बघितला. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की जर संपूर्ण ज्ञान ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती कशी झाली, सृष्टी निर्माण कशी झाली याच्या ज्ञानासाठी तुम्ही मोफत पुस्तक मागवू शकता. या नंबरवर तुम्ही आपला पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर कॉमेंटमध्ये द्या. मी पूर्ण पत्ता दिल्यानंतर मला संत रामपालजी यांचे एक अनुयायी यांनी 10 दिवसातच पुस्तक मला घरपोच केले. ते पुस्तक ज्ञानगंगा हे जे होतं ते मी 2 दिवसात पूर्ण वाचले आणि मला असं वाटायला लागलं की मी जो शोध घेत होतो तो जवळजवळ आता संपण्याच्या मार्गावर आलेला आहे. मग दीक्षा तर घ्यावी असं वाटत होतं, परंतु दीक्षा घ्यायची कशी हे मला कळत नव्हतं. म्हणून मी अजून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्या पुस्तकाच्या माध्यमातून मी इंटरनेटवर rampalji.organization याच्यावर गेलो, तर जगण्याचा मार्ग ह्या पुस्तकाचा PDF डाउनलोड केला. तर याच्यामध्ये ज्यांचे अनुभव आलेले होते त्या अनुयायांना मी कॉल केला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या नंबरवर कॉल करा आणि तुमच्या शेजारचं नामदान सेंटरवर तुम्हाला दीक्षा दिली जाईल म्हणून. तर मला हा कॉल आल्यानंतर 2च दिवसांनी ज्या अनुयायांनी पुस्तक दिलं होतं त्यांनी मला फोन केला आणि विचारलं की तुम्हाला नामदान घ्यायचं आहे का. तर मी क्षणाचाही विलंब न करता त्यांना सांगितलं की मला नामदान घ्यायचं आहे. त्या दिवशी ते बरेच थकलेले होते, पण माझी इतकी इच्छा प्रबळ झालेली होती की मी त्यांना सांगितलं की मला आत्ताच्या आत्ता कोणत्याही परिस्थितीत नामदान पाहिजे, कारण हे पूर्ण मोक्षाचं ज्ञान आहे. हे पूर्ण ज्ञान आहे जे कोणत्याही धर्मग्रंथामध्ये कोणत्याही याच्यात मला आजपर्यंत मिळालेलं नाही आहे. आणि म्हणून मला नामदान सेंटरवर त्यांनी स्वखर्चाने नेलं आणि मला नामदान देविलं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं आपल्याला फेसबुकवर एक मेसेज मिळाला आणि त्या मेसेजच्या माध्यमातून आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक मागवलं आणि त्यातलं ज्ञान अर्जित करून
आपण संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत लागलात आणि त्यांच्याकडनं नामोपदेश घेऊन आपण त्यांची सतसाधना करत आहात. तर मला असं विचारायचं की या साधनेमुळे किंवा या गुरुमंत्राच्या जापामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर्वात प्रथम लाभ म्हणजे की मला जो भूत प्रेत बाधेचा जो त्रास होता, जो कोणत्याही प्रकारे कमी होत नव्हता, अमावस्या पौर्णिमा याच्या वेळेला मला खूप त्रास व्हायचा, शारीरिक त्रास व्हायचा, पैशाला पैसा लागत नव्हता आणि शारीरिक त्रास म्हणजे इतका की हद्दीच्या बाहेर त्रास व्हायचा. जवळजवळ मी 5-5 फूट वर उंच उड्या मारायचो आणि जमिनीवर पडायचो. कधीकधी मी बेशुद्धही पडायचो आणि तो त्रास माझा नामदान घेतल्यानंतर पूर्ण संपला. दुसरा लाभ की कोरोनाचा जो कालखंड होता, अगदी माझा छोटासा व्यवसाय हातावरचा प्रपंच टेलरिंग काम, ते लॉकडाऊन असल्यामुळे तोही व्यवसाय बंद पडला. परंतु संत रामपालजी यांच्या कृपेने मी पीक विम्याचा अर्ज जो केलेला होता ते लगोलग मार्च महिन्यामध्ये मंजूर होऊन मला 28,500 रुपयाचा पीक विमा मिळाला आणि माझा घर खर्च, घर भाडे वगैरे हे सगळं त्याच्यातनं दिलं गेलं. तिसरा लाभ मला हा झाला की मला जी साधना पाहिजे होती, जे सत्ज्ञान पाहिजे होतं आणि कोणती भक्ती करावी, कशी करावी याचं जे ज्ञान पाहिजे होतं आणि पूर्ण मोक्षाचं हे ज्ञान असल्याने मला पूर्ण समाधान लागलं आणि मी आज पूर्णतः सुखी आहे. आपण आपल्या या ज्या अनुभवातनं इतर जो भगत समाज आज आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत आणि जो आपला मित्रपरिवार आहे, या सर्वांना आपण काय उपदेश किंवा संदेश द्याल? मी सर्व जगत परिवाराला ही विनंती करेल की पूर्ण ज्ञान संत रामपालजी महाराज हेच देऊ शकतात आणि मी अभ्यासही अनेक वेळेला करून बघितला होता. त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जो सनदेचा अभंग होता की कबीराने कथिले 4 युगी, यानुसार कबीर परमात्मा हे 4 युगामध्ये अवतरित होतात आणि मोक्षापर्यंत नेतात आपल्या सद्भक्तांना. संत रामपालजी यांच्याकडून दीक्षा अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे आणि 84 लक्ष योनीतून सगळ्यांनी मुक्त व्हावे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं नामोपदेश घेऊन या 84 लाख योनीतून आपली मुक्तता, आपली सोडवणूक करून घेतली पाहिजे. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? त्यासाठी टी व्ही चॅनल्सवर सत्संग दाखवले जातात, त्याच्याखाली काही नंबर येतात, त्याच्यावर कॉल करून नामदान सेंटरचे ॲड्रेस मिळतात आणि त्यावर ते नामदान. या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? या नामदीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही. धन्यवाद. नमस्कार जी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
70303039